तर हॅलो गाईज, आता तुम्हाला वाटत असेल बरेच दिवस झाले ब्लॉग नाही, काही नाही, ब्लॉगचं चॅनल बंद वगैरे केलं काय. तर असं काही नाही, आपलं ब्लॉगचं चॅनल हे कंटिन्यू सुरू राहणार आहे. पण थोडं घरी लग्न असल्यामुळे ब्लॉग टाकणं शक्य झाले नाही, तर आता आपले कंटिन्यू ब्लॉग येत राहतील. तर आज आम्ही मस्तपैकी ट्रिप प्लॅन केली होती. तर आता ही ट्रिप प्लॅन कुठं कुठं जायची हे तुम्हाला समर ब्लॉगमध्ये समजेनच. तर आम्ही मस्त निघालो होतो. आता कुठं निघालो आहे, काय निघालो हे तुम्हाला समोर समजेल. मस्त आम्ही फ्रेश वगैरे झालो, ज्यूस वगैरे पिलं आम्ही आणि डायरेक्ट गेलो तुळजापूरला देवीचं दर्शन वगैरे घेतलं. तिथं खूप गर्दी होती, तुम्ही बघू शकता आतमध्ये किती गर्दी. इथं खूप गर्दी असल्यामुळे आमचं दर्शन काही लवकर झालं नाही, कारण की बाऱ्या पण खूप लागलेल्या होत्या, आतमध्ये पण खूप गर्दी होती. मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं मस्तपैकी. ते काका तिथं ते तबला वगैरे वाजवत होते, एकदम भारी वाजवत होते ते तबला वगैरे, पण त्याचा आपण आवाज घेतला नाही कारण ते मॅच झालं नसतं. मग लक्ष्मी म्हणे मला ट्राय करायचं आहे, ते इच्छा काय असं ते फिरतो ते दगड वगैरे. तर तिनं ते ट्राय केलं तर तिचा दगड फिरला. बाहेर आणून बघतो तर आमची चप्पलच गायब झालं डायरेक्ट. मग काय निघालो बिना चपलीचं गाडीकडे. मग आम्ही मस्त म्हणजे रूम केली होती. रूम एक नंबर रूम होती, एकदम भारी रूम होती, एसीची रूम होती, क्लीन होती, एकदम स्वच्छ रूम होती. तुम्हाला तुळजापूरला गेले तर नक्कीच बुलढाणा आरबमच्या रूम आहे तिथं, भारी रूम आहे तिथं, तुम्ही नक्कीच रूम करजा, खूप छान आहे. मग आम्ही जेवणसाठी मस्तपैकी हॉटेलला गेलो, हॉटेल अशोकामध्ये. तिथं पण खूप छान मस्तपैकी जेवण होतं. मस्त आम्ही जेवण वगैरे केलं. हॉटेल बघू शकता किती भारी आहे. तर आणि आता आमचा पुढचा प्लॅन कुठं कुठं थांबायचा आहे तुम्हाला आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेल. तर आपल्या अकाउंटला फॉलो करून ठेवा. तर बाय बाय गाईज, भेटूया नेक्स्ट